नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेबद्दल अपडेट आले आहेत. काय अपडेट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संजय गांधी निराधार योजना काय आहेत आणि अपडेट आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ता केव्हा मिळणार आहेत तेही सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. शेवटपर्यंत पहा. संजय गांधी निराधार योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो शासनाकडून सांगण्यात आलेला होता की 5 तारखेला जमा होणार आहे. परंतु 5 तारखेला प्रत्यक्ष हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रश्न पडला आहे की या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यामध्ये जमा होणार आहे, यावर आजचा आपला हा व्हिडिओ आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्त्याची तारीख आपण पाहणार आहोत. कधीपर्यंत हा हप्ता जमा होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पाहत असाल आणि आपण सबस्क्राईब आणि लाईक करत नसाल तर प्लीज लाईक करून घ्या. अशीच वेळोवेळी मी अपडेट देत असतो. अनुदान योजनेचं प्रत्येक महिन्याच्या पैशाच्या अपडेटसोबत या योजनेअंतर्गत होणारे लहान मोठे सर्व बदल आणि योजनेसंदर्भात लेटेस्ट न्यूज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. चला मग वाट कशाची पाहत आहात, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया निराधार बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट काय आहेत. या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार योजनेत जे 5 प्रकारचे लाभार्थी आहेत त्यामध्ये श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आणि विधवा महिला, त्याचबरोबर आजारी व्यक्ती आणि पहा या योजनेचे जे लाभार्थी आहेत यांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. ऑफिशियल हप्ता जो आहे तो 5 तारखेला जमा करण्यात येईल अशी माहिती मिळाली होती, परंतु हा हप्ता 5 तारखेला आलेला नाही. मग आता साहजिकच आहे की लाभार्थ्यांना प्रश्न पडला की कधीपर्यंत हा हप्ता जमा होईल. 5 तारखेला हा हप्ता जमा झाला नाही या संदर्भात अगोदर आपण माहिती जाणून घेऊया. तर या ठिकाणी राज्यामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल हप्ता साजरा करण्यात येत आहे आणि महसूल हप्ता दरम्यान शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम 7 दिवसामध्ये राबवण्यात येणार आहेत. या 7 दिवसामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी 5 तारीख सांगण्यात आलेली होती. 5 तारखेला ऑगस्ट हप्ता येणार होता. सोबत ज्या निराधार बांधवांची डीबीटी लिंक झालेली नव्हती त्यांचं डीबीटी लिंक झालं आहेत त्यांना ऑफिशियल सरकारी व्यक्ती यांच्या घरी येऊन डीबीटी लिंक करून देणार होती. डीबीटी त्यांच्याकडून लिंक करून घेणार होते. अनुदान वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आपण पाहिलेली होती. तर बघा, राज्य सरकारने जे महसूल विभागाचे जे कर्मचारी असेल ज्यांचं डीबीटी लिंक नसेल, आधार त्यांचं लिंक नसेल तर त्यांच्या घरी येऊन त्यांचं ते आधार लिंक केले जाणार आहेत असं राज्य सरकारने म्हटलं होतं आणि अनुदान वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आपण पाहिलेली होती. त्याच कार्यक्रमामध्ये म्हणजे कोणालाच कार्यक्रमात तर जो महसूल हप्ता आहे, जो महसूल हप्त्याचे नियोजन वेळापत्रक होत आहे त्या वेळापत्रकात 5 तारखेला लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर भेट देऊन डीबीटी लिंक केली जाणार असे म्हटलं होतं. म्हणजे डीबीटी शासन कडून देणार होतं अशा प्रकारची माहिती आपण पाहिलेली होती आणि आता 5 तारीख झाली आहे, 6 तारीख देखील गेली आहे, परंतु लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. मग का आले नाहीत आणि आज ते तारीख आहे 23 ऑगस्टपर्यंत 24 ऑगस्टपर्यंत आजपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. तर का आले नाहीत ते आपण बघूया. जसं सांगण्यात आलं होतं की महसूल हप्ता आयोजित करण्यात आलेले आहेत आणि महसूल हप्त्यामध्ये नवीन माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये 1,60,000 निराधार बांधव असे आहेत ज्याचं डीबीटी झालं नव्हतं. तर बघा किती आहे, 1,60,000 जे लाभार्थी आहेत त्यांचं अजूनपर्यंत डीबीटी लिंक झाली नाही आणि डीबीटी लिंक झाल्यामुळे त्यांना पैसे आतापर्यंत मिळाले नव्हते आणि 5 तारखेला हे जे डीबीटी आहे ते ॲक्टिव्ह करून देणार असल्याची शासनाने माहिती दिली आहे. परंतु आणखी बऱ्याच निराधार बांधवांची डीबीटी लिंक झालेली नाही.
1,60,000 जे निराधार बांधव आहेत, 1,60,000 निराधार बांधव ज्यावेळेस डी-बी-टी लिंक करून शासन प्रक्रिया पूर्ण करून घेईल, त्यावेळेस आता त्यांना पैसे मिळतील. त्याचमुळे इतर निराधार निराधार बांधवांचा जो हप्ता आहे, बाकी आहे, तो लांबलेला आहे आणि असं आपण म्हणू शकतो. त्यांनाही आता थोडीफार प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण त्यांची डी-बी-टी लिंक नाही आणि याच कारणामुळे 5 तारखेला पैसे जमा झालेले नाही. तर भरपूर असे लाभार्थी आहेत, त्यांचा अजूनपर्यंत त्यांचा आधार लिंक झालेलं नाही, डी-बी-टीला लिंक झालं नाही, त्याच्यामुळे त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही. नवीन निराधार बांधवांची डी-बी-टी ॲक्टिव्ह करून देत आहे. शासन नवीन बांधवांनाही यामध्ये सामील जे केले आहे, ते करून ते सर्व लिंक केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून त्यामुळे सर्वांनाच हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या आणि याच कारणामुळे 5 तारखेला निराधार बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभाचे पैसे आले नाहीत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता राहिला आहे. प्रश्न मग कधीपर्यंत हा हप्ता जमा होईल? तर बघा, आता 23-24 ऑगस्ट आले, तर या दिवशी आता 2-3 दिवसात जसं डी-बी-टी तुमचं लिंक होणार आहे, त्याची सर्वांचं त्या ठिकाणी लिंक केल्या गेल्यानंतरच तुम्हाला एकत्र सर्व हप्ता मिळणार आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे, हा या ठिकाणी पाहू शकता. फिक्स तारीख शासनाच्या माध्यमातून अद्याप जाहीर केली गेली नाही. परंतु एक अंदाजित पहा, जे लाभार्थी आहेत त्यांना हप्ता जो आहे तो 23 या ऑगस्टच्या शेवटच्या तारीखपर्यंत जमा होईल अशी अपेक्षा आहे. अशी शक्यता आहे. पहा की 10 तारखेपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता जमा होणार होता. परंतु ऑगस्टच्या एंडिंगलाच तुम्हाला हे पैसे जमा होईल अशी अपेक्षा आहे. आता ऑगस्टचा हप्ता 7 तारखेला म्हणजे आजपासून जमा करण्यास सुरुवात केली अशी माहिती मिळाली होती. परंतु शक्यता कमी आहे. जर हप्ता आजच जमा झाला तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु जर जमा नाही झाला तर या ऑगस्ट शेवटच्या तारीखपर्यंत वाट बघा. तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे होऊन जाणार आहेत. आणि आता या योजनेच्या ऑगस्ट हप्त्यासंदर्भात जर काही महत्त्वपूर्ण बदल झाले, महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, तर ही सर्व माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायला तुम्ही आतापर्यंत विसरला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेच्या प्रत्येक ऑफिशियल अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती महत्त्वाची माहिती होती. आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता का आला नाही आणि कधीपर्यंत हा हप्ता मिळणार आहे, तर तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर मिळाले असतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.